मी प्राध्यापक मधुकर ठेंग, एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चिखली, जिल्हा बुलढाणा। या घटकामध्ये आपण सामान्य रूप म्हणजे मराठी व्याकरणमध्ये सामान्य रूप हा घटक घेऊया आणि एवढ्या सोप्या भाषेमध्ये आपण यामध्ये सामान्य रूप हा घटक शिकूया की तुम्हाला सामान्य रूप म्हणजे काय एकदा शिकल्यानंतर जीवनात कधीही विचारल्यास सामान्य रूपाचा अर्थ तुम्ही परिपूर्णतेने सांगाल अशा पद्धतीमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये आपण सामान्य रूप हा घटक या ठिकाणी घेऊया। चला आता आपल्याला सामान्य रूप सांगता येते। सामान्य रूप, तर सामान्य रूप म्हणजेच काय विभक्तीची प्रत्यय जोडण्यापूर्वी नाम किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात जो बदल केला जातो त्याला म्हणायचं आपल्याला सामान्य रूप। उदाहरणार्थ पहा, आता आपल्याला एक सामान्य रूप म्हणजे काय घेऊन टाकू आपण, बैलचं सामान्य रूप। मग आता याचा तुम्हाला जर वाक्यात उपयोग करायचा, ह्याचा कुठेतरी वाक्यात उपयोग करायचा, मग बदल कसे होतात पहा। जसं की धोंडूने बैलाला बांधले, किंवा आता बैलाला किंवा बैलास बांधले। मग एक पहा बरं, आता या ठिकाणी आपण त्याला विभक्तीचं प्रत्यय काय जोडत आहोत, स प्रत्यय जोडत आहोत। मग सरळ सरळ असं जोडतो का पहा बरं, बैलस असं जोडतोय का, नाही। सुरुवातीला बैल होतं, त्याचं केलं आपण बैला आणि मग जोडलं त्याला प्रत्यय स। म्हणजे थोडक्यात काय, विभक्तीचे प्रत्यय जोडण्यापूर्वी नामाचं जे मूळ रूप होतं त्यात हा बदल केला, म्हणजे बैलचं बैला केलं आणि मग त्यालाच म्हणायचं आपल्याला सामान्य रूप। म्हणजे थोडक्यात आपल्या असं लक्षात आलं या ठिकाणी पहा, नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडण्यापूर्वी त्याच्या मूळ रूपात जो बदल केला जातो त्याला म्हणायचं सामान्य रूप। आणखी एक आपण उदाहरण घेऊ पहा, इथं होतं आपल्याला राम, इथं होतं आपल्याला धनुष्य आणि समोर येतं आपल्याला मोडला, बरोबर आहे। मग आता या ठिकाणी वाक्यरचना प्राप्त होत नाहीये पहा, काय तर आपल्याला सुरुवातीला रामचं करावं लागेल, रामा, आणि मग जोडला त्याला ने प्रत्यय, मग रामाने धनुष्य मोडला। म्हणजे थोडक्यात आपल्याला असं लक्षात यायला लागलं ना या ठिकाणी पहा, मूळ रूपात बदल केला आपण आणि मग त्याला अक्षर ने जोडलं। म्हणजे थोडक्यात नाम किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडण्यापूर्वी त्याच्या मूळ रूपात जो बदल केला जातो त्याला म्हणायचं आपल्याला सामान्य रूप। चला तर मग आता आपण यानंतर समोर बघूया। मग आता आपल्याला सांगता येते, आता अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूपे आकारांत होतात। मग पहा ना, अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूपे, पुल्लिंगी नामाची सामान्य रूपे आकारांत होतात, सामान्य रूपे आकारांत होतात। आणि कारांत हा भाग सर्वांच्या लक्षात आला। उदाहरणार्थ पहा ना, इथं मूल, मग इथं ल मध्ये अ आहे शेवटी, मग याला फक्त कारांत लावा, काय म्हणजे अकारांत। त्यानंतर कुत्रा आहे पहा, आता कुत्रा इथं शेवटी त्रा मध्ये आ आहे, मग याला फक्त कारांत लावा। आता या ठिकाणी घोडा फक्त शेवटी आ आहे म्हणून याला फक्त कारांत लावा, बरोबर आहे। नदी आहे, मग शेवटी दी मध्ये ई म्हणून ह्याला फक्त कारांत लावा, याला कारांत, बरोबर आहे। आणि अशाही पद्धतीत असं सांगितलं, जर आपल्याला काय सांगितलं, आपल्याला अकारांत पुल्लिंगी नाम असेल तर त्याचे सामान्य रूप आकारांत होते पहा। मग इथं सांगता येते आपल्याला नाम, इथं सांगता येते आपल्याला सामान्य रूप, बरोबर आहे, सामान्य रूप। मग इथं आपण टाकून घेऊया, अकारांत असेल तर सामान्य रूपात आकारांत होते, तर सामान्य रूपात आकारांत होते। उदाहरणार्थ इथं शब्द दिला आपल्याला बैल, मग इथं काय होते, बैलास। मग थोडक्यात सामान्य रूप कुठपर्यंत, फक्त विभक्ती प्रत्यय पूर्वीच फक्त बैला सामान्य रूप, मग इथं अकारांत होतं, सामान्य रूप आकारांत झालं। आणखी सांगता येतं पहा आपल्याला समोर, आता निसर्ग, मग निसर्गात पहा, म्हणजे थोडक्यात निसर्गा इथपर्यंत आला आपल्याला काय तर सामान्य रूप। मग अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूपे काय म्हणत आहोत आपण, आकारांत होतात, बरोबर आहे। आणि सामान्य रूप या प्रत्यय विरहित शब्दाला म्हणायचं बरं,
पहा इथं फक्त बैला सामान्य रूप, निसर्गा सामान्य रूप, म्हणजे प्रत्यय विरहित शब्दाला सामान्य रूप. हा त इथं लिहायला राहू द्या, पण तो आपल्याला इथं मागे येणार नाही. बरोबर आहे. हा त इथं मागे येणार नाही, स मागे येणार नाही, अशा पद्धतीमध्ये. मग आता आपण काय म्हणत आहोत, तर अशा पद्धतीत पहा. त्यानंतर समोर सांगता येते आपल्याला आणखी सूर्य. पहा सूर्य, मग काय सामान्य रूपात होणार पहिलं सूर्या, सूर्या, आणि मग प्रत्यय लागणार त्याला सूर्याचा प्रकाश, ऊन वगैरे. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात थोडक्यात काय, तर इथपर्यंत आलं फक्त सामान्य रूप. बरोबर आहे. तुम्हाला कधी पण सामान्य रूप विचारलं तर पहा, उदाहरणार्थ इथं जो सूर्याचा होतं ना, ह्यातील आता आपल्याला प्रत्यय विरहित मूळ शब्द, बरोबर आहे, म्हणजेच काय प्रत्यय विरहित बाजूला घ्यायचं आपल्याला, आणि त्याला म्हणायचं सामान्य रूप. मग काय प्रत्यय पुसून टाकला, मागे काय राहते चा, राहिलेला शब्द सामान्य रूप. म्हणजेच काय, तो प्रत्यय लावण्यापूर्वीचा बदल असतोय ना तो, म्हणून त्याला म्हणायचं आपल्याला सामान्य रूप. नंतर आता आपल्याला आणखी एक सांगता येते पहा, समोर घेऊया. आ किंवा एकारांत, आ किंवा एकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते. पहा आ किंवा एकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप सांगता येते आपल्याला याकारांत. आ किंवा एकारांत, मग तिथं आपण नाम घेऊया आणि याच्या खाली व्याख्या वेगवेगळ्या म्हणजे शॉर्टमध्ये लक्षात घेऊ. आकारांत असेल, पुल्लिंगी नाम असेल, तर सामान्य रूप याकारांत होते. काय होते, सामान्य रूप याकारांत. कसे होते तर पहा, या ठिकाणी आहे मळा, बरोबर आहे, मग तो मळा, पहा पुल्लिंगी आहे, पुल्लिंगी आहे, पण शेवटी आ म्हणून आकारांत आहे. मग सामान्य रूपात पहा काय होते, मळ्यात. म्हणजे काय झालं या ठिकाणी, तर आ निघाला आणि या लागला, मग सामान्य रूप काय मळ्या. सामान्य रूप फक्त काय सांगता येते आपल्याला, मळ्या. बरोबर आहे. मग त्यानंतर सांगता येते पहा आता आपल्याला घोडा, मग काय घोड्यास. बरोबर आहे. म्हणजे सरळ सरळ इथला आ निघाला आणि काय लागत आहे या ठिकाणी आपल्याला या, म्हणजे सामान्य रूपात आकारांतचं काय होते, याकारांत होते. सामान्य रूपात आकारांतचं याकारांत होते. त्यानंतर पहा आता या ठिकाणी असं सांगता येते पहा, फडके, बघ ए शेवटी एकारांत. पहा आकारांत किंवा एकारांत म्हटलं ना आपण, पहा आकारांत किंवा एकारांत असेल त्याचं पण याकारांत. मग फडक्यात, बघ काय सांगता येतं आपल्याला, फडक्यात. मग इथला के मधला ए निघून गेला आणि लागला काय या, म्हणून फडक्यात. म्हणजे फडक्या सामान्य रूप मध्ये फक्त काय फडक्या. इथं सामान्य रूप येते घोड्या, इथे येते वरती मळ्या. म्हणजेच काय, तर विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वीचा बदल तिथपर्यंतच म्हणायचं आपल्याला सामान्य रूप. विभक्ती प्रत्यय बाजूला काढून टाकायचं. ते विभक्ती प्रत्यय लागलं आणि एकूणात शब्दाचा वापर केला तर मग त्याला विभक्ती म्हणावं लागत असते. बरोबर आहे. एकूणात म्हणजे विभक्ती प्रत्ययासह वापर केला तर त्याला विभक्ती म्हणायचं, पण प्रत्ययापूर्वीचा म्हटलं तर मग सामान्य रूप म्हणायचं. बरोबर आहे. चला तर मग आता समोर घेऊया आपण. इकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप, इकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते. सामान्य रूप पहा आता या ठिकाणी असं सांगितलं आपल्याला, जर इकारांत असेल, पुल्लिंगी असेल, तर सामान्य रूपात याकारांत होते. पहा उदाहरणार्थ सांगता येते पहा आपल्याला, शेतकरी. पहा मूळ पहिली गोष्ट इकारांत, ई शेवटी आहे, इकारांत, ई शेवटी स्वर आहे, मग इकारांत. तो शेतकरी म्हणजे पुल्लिंगी आहे, मग सामान्य रूपात काय होते, शेतकऱ्याने. मग काय झालं पहा, शेतकऱ्याने, मग शेतकऱ्या या. म्हणजेच काय ई निघाला, काय लागला या ठिकाणी या. म्हणजेच काय झालं आपल्याला, तर ते इकारांत होतं, इथं सामान्य रूपात याकारांत झालं. आता त्यानंतर सांगता येते पहा आपल्याला माळी. मग माळ्याचा काय सांगता येते या ठिकाणी, पहा माळ्याचा. मग विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी काय झाला, ईचा याकारांत, इकारांत होतं, सामान्य रूपात काय होते याकारांत. त्यानंतर सांगता येते पहा आपल्याला तेली. मग तेल्याने. मग सरळ सरळ आहे. तर इथं इकारांत होतं, ह्या ठिकाणी काय होत आहे आपल्याला याकारांत होत आहे. म्हणजे थोडक्यात सामान्य रूपात इकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत आपल्याला या ठिकाणी
सांगितले गेले. त्यानंतर घेऊया खालील नामाचे सामान्य रूप आहे तसेच दीर्घांत राहते. पहा की आता आपण समोर जे घेत आहोत त्या नामांचे सामान्य रूप, सामान्य रूपात ही नामे काय आहे तसेच दीर्घांत म्हणजे दीर्घच राहतात. बरोबर आहे. म्हणजे उदाहरणार्थ सांगता येते पहा आपल्याला कवी. बरोबर आहे. मग आता कवी इथं जसे आहे मग कवीला, कवीने इत्यादी, इथंही कवीच राहिलं म्हणजे इथं दीर्घ पण शेवटी दीर्घ होता, याला म्हणायचं दीर्घ विलांटी, मग इथंही दीर्घच राहून गेले. म्हणजेच काय तर ही नामे जी आहेत ही सामान्य रूपात आहे तशीच दीर्घ राहतात. बरोबर आहे. मग आता आपल्याला असं सांगता येते, आणखी एक सांगता येते पहा नीती. मग मग समोर सांगता येते आपल्याला नीतीचा म्हणजे नीतीने इत्यादी. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात नीतीचं नीतीच राहिलं सामान्य रूप, म्हणजे याच्यामध्ये बदल झालेला नाही. मग या ठिकाणी आपल्या या ठिकाणी असं लक्षात आलेलं आहे. चला समोर बघूया. उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होते. उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप, उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होते. म्हणजे इथं जर उकारांत असेल तर सामान्य रूपात काय होते पहा वाकारांत. उदाहरणार्थ इथं जर भा उ म्हणजे उकारांत, सामान्य रूपात काय होते पहा भावाचा म्हणजेच वाकारांत. म्हणजे भावा सामान्य रूपात काय येते आपल्याला भावा, आणि फक्त बदल झालेला तो वाकारांत. बरोबर आहे. आता त्यानंतर सांगता येते आपल्याला पहा लाडू. पहा उकारांत आहे, पुल्लिंगी आहे तो लाडू. मग आता लाडवांचा डबा म्हणजे लाडवांचा, म्हणजेच पहा काय झालं या ठिकाणी वा पण सामान्य रूप काय लाडवांपर्यंत. बरोबर आहे. म्हणजेच अशा पद्धतीमध्ये एक शब्द घेऊया आपण अजून नातू. पहा नातू काय सांगता येते इकडे पहा नातवांचा किंवा नातवाला इत्यादी. म्हणजेच आपण असं म्हटलं ना तर उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होते. उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होते. चालेल. अशा पद्धतीमध्ये आपण मराठी व्याकरण संपूर्णतः तुम्हाला माझ्याकडे उपलब्ध आहे. आता यावर माझा यूट्यूब अकाउंट मधुकर ठेंग या यूट्यूब अकाउंटला भेट देऊन तुम्ही या मराठी व्याकरणाचे काही डेमो लेक्चर्स तुम्हाला या अकाउंटला उपलब्ध आहेत. आणि डेमो लेक्चर्स पाहण्यासाठी तुम्ही माझे यूट्यूब अकाउंट मधुकर ठेंग हे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा, तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हे शेअर करा आणि डेमो लेक्चर्स बघत राहा. पण या संपूर्ण मराठी व्याकरणाची जर तुम्हाला CD अथवा DVD आवश्यक असेल तर माझा मोबाईल नंबर पहा 9762326586 किंवा पहा 7020120665 ह्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपली CD अथवा DVD आजच राखून ठेवा. तर अशा पद्धतीमध्ये या CD अथवा DVD मध्ये तुमचं मराठी व्याकरण MPSC, जिल्हा निवड समिती, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, परिचर या संपूर्ण भरत्यांसाठी 100% आणि परिपूर्ण माहिती या DVD मध्ये उपलब्ध आहे. तर आपली DVD आजच राखून ठेवा.